कुठेतरी रनअप चुकतोय. तर होलेंडर आपण बोंडेलाचा ताबा घ्या. टीम जांभूळवाडी. इथं मात्र फुलटो चेंडू होता. इथं मात्र फक्त दिशा दिले. त्या ठिकाणी शतरक्षण धावता आहेत आणि मला वाटतं 2 धावा सहजरित्या पूर्ण होतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावे लागेल. कुठेतरी जर ताकद लावली असती तर नक्कीच फटका सीमापार गेला असता. मात्र इथं मात्र 2 धावेवरती समाधान मानावं लागेल ते वंजारवाडी संघाला. तर बघूया अजून षटकातील काही चेंडू शिल्लक असतील. स्ट्रायकर फलंदाज देखील गणेशच असेल. या ठिकाणी मात्र फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता. मात्र चेंडू जायला देखील निर्धाव. कुठेतरी सुरेख गोलंदाजी चालू आहे ही राकेशच्या माध्यमातून. कुठे देखील अजूनही मोठा फटका खेळून दिला नाही. आता पहिला चेंडू आता फुलटो टाकला होता. आता त्यावरती फक्त 2 धावा खर्च केल्या आहेत. तर बघूया षटकातील मला वाटतं तिसरा चेंडू मार्गस्थ असेल. इथं मात्र दिशा देण्याचा प्रयत्न. चेंडू एज लागून मागं जात आहे. तिथं चुकीचा थ्रो होत आहे आणि त्या थ्रो मध्येच 1 धाव सहजरित्या पूर्ण. 1 चोरटी धाव म्हणावी लागेल आणि 1 धावच्या मदतीने धावसंख्या झाली ती 3 या आकड्यावरती. अजून षटकातील 3 चेंडू आहेत. तर बघूया स्ट्रायकर फलंदाज ज्यावेळेस असेल सुनील. तर बघूया यावेळेस स्ट्रायकर फलंदाज असेल सुनील. आणि या ठिकाणी मात्र एक खराब शतरक्षण म्हणावे लागेल. हा येतो नशिबाचा चौकार. 4 धावाच्या मदतीने धावसंख्या झाली ती 7. इथे मात्र सुरेख फटका येतो सुनीलच्या बॅट म्हणून. चेंडू जायला 1 बाउन्स चौकार. सुरेख फटकेबाजी चालू आहे यावेळेस सुनीलच्या बॅट मधून. तर चौकाच्या साने धावसंख्या झाली ती 11 या धावफलकावरती. तर बघूया सुनीलसाठी मला वाटतं हा तिसरा चेंडू हॅट्रिक चेंडू असेल. इथं म्हणतो कुठेतरी रनअप चुकतोय तो राकेश गोलंदाज. तर षटकातील शेवटचा चेंडू असेल. जर या चेंडूवरती देखील चौकार लगावला तर हॅट्रिक कंप्लीट करेल सुनील आपले. तर बघूया षटक क्रमांक 1 मार्गस्थ असेल. इथं मात्र बेगेट करण्याचा प्रयत्न शतरक्षण आहे जज करतोय आणि त्या ठिकाणी सुरेख झेल म्हणावी लागेल. इथे मात्र सुनीलचा पारीचा अंत होतोय. सुनीलला कुठेतरी तंबूच्या आसरा परतावे लागेल. कुठेतरी मोठा फटका खेचायचा होता मात्र ताकद तेवढी मिळाली नाही आणि फटका फसला आणि तो मात्र सुनील बॅक टू द पॅव्हिलियन. तर नेक्स्ट बॅटर मैदानात रवाना होतो तर अजय. तर बघूया अजय देखील चांगले मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे त्याच्यात. तर बघूया अजय कशा पद्धतीने फटकेबाजी करेल. तर धावसंख्या झाली ती 11.
तर एका षटकानंतर धावसंख्या झाली ते 11. तर षटक क्रमांक 2 मार्गस्थ असेल ते पलसदरी संघाकडून. तर बघूया षटक क्रमांक 2 कसे फेकले जाईल. तर तसेच गोलंदाजी ट्रॅकवरती असेल गुरुनाथ. तर यावेळेस स्ट्रायकर फलंदाज असेल गणेश, ज्याच्या बॅटमधून फक्त आतापर्यंत मला वाटतं 3च धावा आल्या आहेत. तर बघूया षटक क्रमांक 2 कशा पद्धतीने हातलेल. इथे मात्र लेगच्या दिशा चेंडू करायला आहे आणि मला वाटतं एक धाव सहजरित्या पूर्ण, दुसऱ्या धावचा प्रयत्न केलाय, दुसरी धाव सुद्धा पूर्ण आणि पंच सांगतायत का हा नो चेंडू असेल. मला वाटतं या 3 धावा येतील. 9+2. मला वाटतं पुढचा चेंडू असेल फ्री हिट. तर बघूया फ्रीचा फायदा गणेश कशा पद्धतीने उचलणार, कारण कुठेतरी खराब फेके म्हणावे लागेल गुरुनाथच्या माध्यमातून. इथं मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू जातो लेगच्या दिशेने. तर तो एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावचा देखील प्रयत्न केला होता आणि इथं मात्र थर्ड अंपायर कडे बोट दाखवलं गेलंय. नोट आउट, नोट आउट. तर एक मदतीच्या एक धावच्या मदतीने धावसंख्या झाली ती 15. तर बघूया पुढचा चेंडू. तर बघूया गुरुनाथ त्याचा दुसरा चेंडू, याला स्ट्रायकर फलंदाज असेल अजय. तर बघूया इथं मात्र लेगच्या दिशेने कटवलेला चेंडू. तर पूर्वी मला वाटतं एक धाव सहजरित्या पूर्ण, दुसरी धावची देखील कॉलिंग केली होती, मात्र पूर्ण परतावे लागेल त्या अजय फलंदाजाला. इथं मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल आणि एक धावेनंतर धावसंख्या झाली ती 16 या आकड्यावरती ती वंजरवाडी संघाची. तर कुठेतरी मला वाटतं रना गोला करायला लागतील त्या वंजरवाडी संघाला, मात्र तसं काही घडत नाही, मोठे फटक्याने थांबलंय. इथं मात्र चेंडू एज लागून मागे जातोय, त्या ठिकाणी सुरेख सत्रक्षण म्हणावे लागेल. हा चेंडू देखील मला वाटतं निर्धावच येईल. अजूनही धावसंख्या 16च आहे, कुठेतरी रनांचा डोंगर उभारावा लागेल त्या पलसदारी संघासमोर, मात्र तसं काही घडताना दिसत नाहीये.
इथं मात्र फक्त प्लेसमेंट केले. त्या ठिकाणी एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावचा देखील प्रयत्न केला आहे आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण होईल. सुंदर गुड रनिंग विरुद्ध विकेट म्हणावी लागेल ते वंजवाडी संघाकडून. तर 2 धावच्या मदतीने धावसंख्या झाली ती 18. इथं मात्र जरा आगला वेगळा फटका खेचायचा होता, मात्र बॅट आणि बॉलचा पुरेपूर संपर्क झाला नाही आणि हा चेंडू देखील जाईल निर्धाव. तर मला वाटतं षटकातील शेवटचा चेंडू. स्ट्रायकेट फलंदाज असेल देखील गणेश. तर बघूया. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न सक्सेस ठरला. त्या ठिकाणी एक धाव झाले आहे. दुसऱ्या धावचा देखील प्रयत्न केला होता, मात्र त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण म्हणावी लागेल आणि चेंडू जाईल सीमा पार. 4 धावा चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या झाली ती 22 या धाव फलकावरती. सुंदर फटका येतोय त्या गणेशच्या बॅटमधून.